तर आता एक मोठी बातमी आपल्याकडे येते ती म्हणजे माजी मंत्री अनिल पाटील अजित पवारांच्या भेटीला अनिल पाटील अमळनेर मतदारसंघाचे आमदार आहेत। अनिल पाटील यांनी क्रीडा मंत्री पद त्यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। मंत्रिपद मिळण्यासाठी कार्यकर्ते देखील आग्रही असल्याचं कळतंय। माजी मंत्री अनिल पाटील अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। अनिल पाटील अमळनेर मतदारसंघाचे आमदार आहेत। तर अनिल पाटील यांना क्रीडा मंत्री पद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। माणिकराव कोकाटेंनी राजीनामा दिल्यानंतर हे पद आता अनिल पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवली जाते। तर माजी मंत्री अनिल पाटील अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। अनिल पाटील अमळनेर मतदारसंघाचे आमदार आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे। चंद्रकांत, माणिकराव कोकाटेंनी राजीनामा दिल्यानंतर आता त्यांचं पद अनिल पाटील यांना मिळण्याची शक्यता आहे, कारण ते अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेत। हो, भेटीला पोहोचलेत, मिळेल की नाही शेवटी आता अंतिम निर्णय अजित पवारच घेतील। कारण मध्यंतरी आपल्याला माहिती धनंजय मुंडे थेट अमित शहाना भेटून आलेले आहेत। त्यामुळे त्यासाठीचं जे लॉबिंग आहे, कोकाटेंचं जे मंत्रिपद आहे क्रीडा मंत्रिपद, त्याचा अधिभार सध्या अजितदादांकडेच आहे। ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत म्हणून, पण ते नेमकं द्यायचं कोणाला? रेसमध्ये उघड आहे, धनंजय मुंडे आहेत आणि पण त्यांना विरोध होतोय सातत्याने जरांगे पाटील असतील किंवा इतर सगळे जे मराठा नेतृत्वाकडनं। म्हणून मग आता अनिल पाटील स्वतः पुढे आले, जे यापूर्वी मंत्री होते यापूर्वीच्या मंत्रिमंडळामध्ये, त्यांना यावेळेस संधी मिळाली नव्हती म्हणून ते आता स्वतः दादांना भेटायला आणि ते लॉबिंग करतात दादांकडे। त्यामुळे आता दादा खरंच अनिल पाटलांना पुन्हा मंत्रिपद बहाल करणार का, जे कोकाटेंचं आहे तेच पाहायचं।